कराडच्या शाही ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज अदा करण्यात आलेली आहे। या ठिकाणी हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केलेली आहे। त्यानंतर पोलीस मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। गुलाब पुष्प देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करत त्यांना ईदच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपल्यासोबत आहेत काय सांगाल की आज बकरी ईदची नमाज अदा करण्यात आलेली आहे। पोलिसांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात येतात। अनुषंगाने सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा। आपली ईद ही आनंदाने, शांततेने आणि सुखासमाधानाने हो अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा पूर्ण करतो। आपल्या आनंदात आम्ही देखील सर्वजण सहभागी आहोत। या ठिकाणी ईदची नमाज पूर्ण झालेली आहे। यानंतर सर्व मुस्लिम बांधव आपापल्या घरी शुभेच्छा देण्याकरिता, ईद मनवण्याकरिता जातील। पुढचे 3 दिवस ही बकरी ईद मनवली जाईल। त्या अनुषंगाने मी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करते की आमचं सर्वांचं आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोतच, पण आपल्या सर्वांचं सहकार्य देखील आम्हाला अपेक्षित आहे ही ईद शांततेत आणि आनंदमय वातावरणात पूर्ण करण्याकरता। पुन्हा एकदा पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, मी अपर पोलीस अधीक्षक आम्हा सर्वांतर्फे मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। काय सांगाल बकरी ईदच्या नमाज अदा करण्यात आलेली, पोलिसांच्याकडून बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत, काय सांगाल? आज ईदुल बकरी ईदच्या निमित्तानं पोलीस प्रशासनाकडून ॲडिशनल SP मॅडम, DYSP मॅडम, PI या सगळ्यांनी बरं का की सातारा जिल्ह्यातर्फे आणि ह्या पोलीस डिपार्टमेंटतर्फे मुस्लिम समाजाचं ईदनिमित्त हार्दिक स्वागत केलं, शुभेच्छा दिल्या। आणि त्यांनी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की 3 दिवस हा सण चालू राहणार आहे आणि 3 दिवस बरं काय 3 दिवस नाही, कायम मुस्लिम समाजाचं आपल्याला सहकार्य राहील। आपण सांगायचं आणि आम्ही ऐकायचं। आजही आपण सांगाल ते आम्ही त्या पद्धतीने आम्ही जाऊ। पुन्हा एकदा बरं का की पोलीस प्रशासनाचा मुस्लिम समाजातर्फे मी ऋणी आहे, आभारी। या ठिकाणी समाजाला आपण शुभेच्छा दिल्या, प्रेम दाखवलं, त्याबद्दल आभारी। पुढील 3 दिवस हा बकरी ईदचा सण साजरा होणार आहे आणि तो शांततेत आणि आनंदात साजरा केला जाईल अशी पोलीस आणि मुस्लिम बांधवांच्याकडून या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।